इयोब अध्याय 11। मग सोफर नामाथी म्हणाला, हा शब्दांचा पूर उत्तर दिल्या वाचून वाहू द्यावा काय? वाचाळ खरा ठरावा काय? तुझ्या वटवटीने लोकांची तोंडे बंद होतील काय? तू निंदा करीत असता तुला कोणी फजित करावयाचा नाही काय? तू म्हणतोस, माझा सिद्धांत शुद्ध आहे, देवाच्या दृष्टीने मी स्वच्छ आहे। देव जर बोलता, तुझविरुद्ध आपले तोंड उघडिता, तो ज्ञानाचे रहस्य तुला निवेदन करिता, आपले चातुर्य बहुगुणित आहे हे तुला तो दाखविता, तर किती बरे होते। देव तुझ्या बहुत अपराधांकडे कानाडोळा करीतो हे लक्षात आण। देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्व समर्थाच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय? ते गगना इतके उंच आहे, तेथे तुझे काय चालणार? ते अधोलोकाहून खोल आहे, तुला ते काय कळणार? त्याचे परिणाम म्हटले तर ते भूगोलाहून लांब व समुद्राहून रुंद आहे। भ्रमण करीत असता त्याने एखाद्यास पकडून अटकेत टाकिले आणि न्यायसभा भरविली, तर त्याचा हात कोण धरील? आचारशून्य मनुष्यास तो ओळखितो, विचार करावा न लागता त्याला दुष्टता दिसून येते। रानगाढवाचा मनुष्य बनेल, तर अक्कलशून्य मनुष्याला समज प्राप्त होईल। आपले हृदय नीट करीशील, देवाकडे आपले हात पसरशील, तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करीशील। आपल्या डेऱ्यात अन्याय राहू देणार नाहीस, तर निश्चये तू आपले निष्कलंक मुख वर करीशील। तू स्थिर होशील, निर्भय होशील, कारण तू आपले दुःख विसरशील। ओसरलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवेल। तुझे जीवित मध्यान्ह समयाहून तेजस्वी होईल। अंधकार असला तरी तो प्रभातीसारखा होईल। तुला उमेद प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील। तू चोहोकडे पाहून निर्धास्त आराम करीशील। तू झोपी जाशील, तेव्हा तुला कोणी भिवविणार नाही। बहुत लोक तुझे आर्जव करीतील, दुष्टांचे डोळे थकतील, त्यास कोणतेही शरणस्थान राहणार नाही। प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल।